नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। आपण आहोत विक्रोळी कन्नमर नगर येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात। आज इकडे शारदीय नवरात्र हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करीत आहेत। आपल्या सोबत आहे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सीईओ डॉक्टर अनघा राऊत मॅडम। नमस्कार। आज शारदीय नवरात्राच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आज शारदीय नवरात्र विद्या विकास एज्युकेशन सोसायटीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली। तर ही साजरी करण्यामागचा आपला उद्देश काय आहे? नमस्कार। सर्वप्रथम विद्या विकास एज्युकेशन सोसायटी तर्फे सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागे एकच ध्येय असतं की आपल्या रोजच्या जीवनामध्ये सगळ्यांना थोडंसं काहीतरी एक बदल, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे नवरात्री उत्सवाच्या वेळेला देवीचा जो जागर, भोंडला, असे पारंपरिक जे खेळ जे हल्लीच्या मुलांना माहिती नसतात, तर ते माहिती पडण्यासाठी किंवा त्यांना त्याचं महत्त्व कळण्यासाठी हे सगळे खेळ आमचे पालक, आमचे शिक्षक हे करतात। आणि त्याचं रूपांतर त्यांना बक्षिसांच्या स्वरूपात किंवा त्यांना एक उत्तेजन किंवा ते उत्तेजनाचा अर्थ त्यांना कळतं की त्याचा आनंद घेणं आताच्या काळात किती महत्त्वाचं आहे। आणि त्याचसाठी आम्ही हे सगळे कार्यक्रम करत असतो। मुलांना त्यांच्या पारंपरिक खेळ आणि नवरात्री उत्सवाचं महत्त्व हे कळलं पाहिजे, आणि हेच खऱ्या अर्थाने आपले संस्कार आहेत। आणि त्यासाठी आम्ही हा नवरात्र उत्सव फार जल्लोषात साजरा करतो। आणि मुलांना सुद्धा, इव्हन आमची कॉलेजची मुलं आहेत, तर त्यांना वर्षातून एकदा काहीतरी दालन उपलब्ध करून दिलं पाहिजे की मोकळेपणाने ते त्यावेळेला खेळतात, व्यक्त होतात। त्यामुळे आम्ही हा नवरात्र उत्सव खूप आनंदाने शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि मुलांसाठी हा नेहमीच साजरा करत असतो। धन्यवाद। दर्शन माते मन कामना